नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम 2022 चा म्हणजेच गेल्या वर्षीचा पीकमा, याचबरोबर खरीप हंगाम 2023 चा म्हणजेच या वर्षीचा पीकमा, या दोन्ही वर्षातल्या खरीप हंगाम 2022 व खरीप हंगाम 2023 च्या या दोन्ही वर्षातल्या पीकमा संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। दोन्ही वर्षातला पीकमा वाटपाला सुरुवात झालेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यामध्ये या पीकमाचं वाटप सुरू आहे व त्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत, त्या शेतकऱ्यांना किती कोटी रुपये निधी प्राप्त झालेला आहे, याचबरोबर त्या शेतकऱ्यांना हेक्टरी रक्कम किती मिळणार आहे, कोणत्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना मिळणार आहे, याचबरोबर कधी मिळणार आहे, या संपूर्ण प्रश्नाची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, जिल्हाधिकारी लातूर यांच्या माध्यमातून एक महत्त्वाचा असा अपडेट देण्यात आलेला आहे। खरीप हंगाम 2022 मध्ये लातूर जिल्ह्यातील जवळपास 41,649 शेतकऱ्यांना पीकमाचं गेल्या वर्षीचं वितरण बाकी होतं, परंतु विविध शेतकऱ्यांच्या माध्यमातून न्यायालयीन लढाई लढवण्यात आली, याचबरोबर विविध लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून ही लढाई लढवण्यात आली आणि त्याचबरोबर लातूर जिल्ह्यातील 41,649 शेतकऱ्यांना आता न्याय मिळालेला आहे। त्या शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2022 च्या पीकमाच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे। याचबरोबर एकूण 41,649 शेतकरी पात्र आहेत। त्यामध्ये अहमदपूर तालुक्यातील 28,849 शेतकरी, या शेतकऱ्यांना 22,26,00,000 रुपयाचं हे वितरण सुरू झालेलं आहे। याचबरोबर चाकूर तालुक्यातील चाकूर, नळेगाव, वडवळ, झरीबुद्रुक, शेळगाव व आष्टी या महसूल मंडळातील 12,800 शेतकऱ्यांना 8,36,00,000 रुपयाचं पीकमा कंपनीच्या माध्यमातून हे वितरण सुरू झालेलं आहे। खरीप हंगाम 2022 चा हा पीकमा आहे। याचबरोबर शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खरीप हंगाम 2023 च्या जर पीकमाचा जर विचार केला तर जवळपास जिल्हाधिकारी लातूर यांच्या माध्यमातून 60 महसूल मंडळामध्ये 25% अग्रिमची अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली होती। त्याच्या व्यतिरिक्त विमा कंपनीच्या माध्यमातून असं सांगण्यात आलेलं होतं की पहिल्या टप्प्यामध्ये 32 महसूल मंडळामध्ये वितरण होणार, याचबरोबर दुसऱ्या टप्प्यामध्ये 11 महसूल मंडळ, याचबरोबर तिसऱ्या टप्प्यामध्ये 17 महसूल मंडळ, अशा एकूण 60 महसूल मंडळामध्ये 3 टप्प्यामध्ये वितरण होणार। परंतु विमा कंपनीच्या माध्यमातून तशा पद्धतीचं 3 टप्प्यामध्ये वितरण झालं नाही। फक्त 32 महसूल मंडळामध्ये 168 कोटी रुपयाचा पीकमा विमा कंपनीच्या माध्यमातून वितरण झालं, परंतु उर्वरित 28 महसूल मंडळामध्ये अद्यापर्यंत लातूर जिल्ह्यातील या 28 महसूल मंडळामध्ये खरीप हंगाम 2023 च्या पीकमाचं वितरण झालेलं नाही। परंतु आता विमा कंपनीच्या माध्यमातून याला सुद्धा मंजुरी देण्यात आलेली आहे आणि या 28 महसूल मंडळामध्ये या जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत खरीप हंगाम 2023 च्या सोयाबीनसाठी जी काही अग्रिमची अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली होती, सोयाबीन या पिकासाठी पीकमा मिळणार आहे। याचबरोबर शेतकरी मित्रांनो, संपूर्ण ही माहिती महत्त्वाची आहे। त्यामुळे खरीप हंगाम 2022 साठी जवळपास तूर या पिकासाठी मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी क्लेम केलेला होता। त्यामुळे लातूर जिल्ह्यातील 41,649 शेतकरी आहेत। त्यामध्ये अहमदपूर व चाकूर या दोन तालुक्यातील शेतकरी आहेत। एकूण 30,63,33,228 रुपयाचं तुरीचा पीकमा वाटप सुरू झालेलं आहे। हे लातूर जिल्ह्यातील अहमदपूर व चाकूर या दोन तालुक्यातील अपडेट आहे। याचबरोबर त्याच जिल्ह्यातील म्हणजेच लातूर जिल्ह्यातीलच जवळपास 60 महसूल मंडळातील जे काही 25% अग्रिमची अधिसूचना काढण्यात आलेली होती, त्यापैकी पहिल्या टप्प्यामध्ये 32 महसूल मंडळामध्ये वितरण झालं आणि उर्वरित 28 महसूल मंडळामध्ये आता या जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत वितरण होणार आहे। आणि हे खरीप हंगाम 2023 चं वितरण हेक्टरी 12,500 रुपयापासून हेक्टरी 8,000 रुपयापासून ते 12,000 रुपयापर्यंत पीकमाचं वितरण केलं जाणार आहे। आणि गेल्या वर्षीचा म्हणजे 2022 च्या पीकमाचा जर विचार केला तर 4,000 रुपये प्रति हेक्टर ते जास्तीत जास्त 6,000 रुपये प्रति हेक्टर या तुरीचा पीकमा या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील खरीप हंगाम 2022 व खरीप हंगाम 2023 च्या या दोन्ही वर्षातल्या पीकमा संदर्भात एक महत्त्वपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला। हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे YouTube चॅनल भारतीय शेतकरी YouTube चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची माहिती शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, तुर्तास इथे थांबतो, तोपर्यंत धन्यवाद।